बच्चों, आज हम गुणसंधि के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। परीक्षा में गुणसंधि के बारे में इस तरह प्रश्न किया जाता है कि इन शब्दों में गुणसंधि शब्द कौन सा है। उसके नीचे 4 ऑप्शंस दिए होते हैं। आपको उनमें से गुणसंधि सही शब्द को छांट कर लिखना चाहिए। या इस तरह भी प्रश्न करते हैं, इस गुणसंधि शब्द को विग्रह करके लिखिए। उसके नीचे 4 ऑप्शंस होते हैं, उनमें से आपको सही शब्दों को छांटकर लिखना चाहिए। अब हम गुणसंधि को किस प्रकार पहचानते हैं, इसको मैं बहुत ही सरल सुलभ रीति से आपको समझाती हूँ। आपसे एक रिक्वेस्ट है कि आप इस वीडियो को अंत तक देखें और इसे सब्सक्राइब करें, जिससे आने वाली विडियो आप देख सके। ಮಕ್ಕಳೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು। ಇಂದು ನಾವು ಗುಣಸಂಧಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ MCQನಲ್ಲಿ ಈ ಥರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ गुणसंधि ಬಗ್ಗೆ। इन शब्दों में से गुणसंधि शब्द को छांट कर लिखिए, या इनमें गुणसंधि शब्द डैश है ಅಂತ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅದರ ಕೆಳಗೆ 4 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ನೀವು ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಆರಿಸಿ ಬರೀಬೇಕು. ಅಥವಾ ಈ ಥರನೂ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ಕೆಳಗಿನ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಗುಣಸಂಧಿಯ ವಿಗ್ರಹ ಶಬ್ದಗಳು ಯಾವುದು ಅಂತಲೂ ಕೇಳ್ಬೋದು. ಯಾನೇ इन शब्दों में गुणसंधि के विग्रह शब्द कौन से हैं, ಅಲ್ಲಿ ನೀವು ಇದನ್ನು ಗುಣಸಂಧಿಯ ವಿಗ್ರಹ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ಬರೀಬೇಕು. ಅಂದರೆ ನಾವೀಗ ಹೇಗೆ ಗುಣಸಂಧಿ ಅಂತ ಕಂಡುಹಿಡಿಯೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ಸರಳವಾಗಿ ವಿವರಿಸಿ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಒಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನೆಂದರೆ, ಈ ವಿಡಿಯೋನ ನೀವು ಕೊನೆಯ ತನಕ ನೋಡಿ ಮತ್ತು ಇದನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಅದರಿಂದ ನೀವು ನನ್ನ ಮುಂದೆ ಬರುವ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೀವು ನೋಡಬಹುದು. ಬನ್ನಿ ಈಗ ಗುಣಸಂಧಿಯ ಪರಿಭಾಷೆಯನ್ನು ನೋಡೋಣ. गुणसंधि की परिभाषा जानेंगे। गुणसंधि यदि आ या आ के बाद ई या ई, उ या ऊ और रू आए तो दोनों मिलकर क्रमशः ये, वो और अर हो जाते हैं। बच्चे, आप सोचते होंगे कि ये क्या मैम हमें स्वराक्षर सिखा रही हैं। ऐसा नहीं है। यही स्वराक्षर गुणसंधि के फार्मूला में आते हैं। देखिए यहाँ उदाहरण, आ प्लस ई मिलने से ये विकार होता है। आ प्लस ई मिलने से ये विकार होता है। आ प्लस ई मिलने से ये विकार होता है। और आ प्लस ई मिलने से ये विकार होता है। यानी आ आ आ आ, यहाँ इन सब का विकार ये होता है ना। इसकी मात्रा हमें किस तरह लिखते हैं, इस तरह। ये की मात्रा हम इस तरह लिखते हैं। अब इसके एक एक करके उदाहरण बताती हूँ। यहाँ आ प्लस ई विकार ये है। गुणसंधि में यानी 2 शब्द मिलकर एक शब्द बनता है ना। यहाँ पहला शब्द गज है और दूसरा शब्द इंद्र है। यानी गुणसंधि में पहला शब्द के अंतिम अक्षर में आ होता है, यानी ये आ होता है, और दूसरे शब्द के पहले अक्षर में ई होता है। यहाँ देखिए ई है, ये ई है। ये दोनों मिलने से ये की मात्रा होती है इस तरह। यानी क्या बना, गजेंद्र। समझ में आया। अब दूसरा उदाहरण यहाँ देखिए, आ प्लस ई है। यहाँ देखिए पहला शब्द परम, यानी यहाँ आ है प्लस दूसरे शब्द का पहला अक्षर ई है। देखिए यहाँ ई, इस तरह परम प्लस ईश मिलने से क्या बनता है, परमेश्वर। और तीसरा आ प्लस ई, यहाँ पहला शब्द का अंतिम अक्षर आ है, यानी महा, प्लस दूसरे शब्द का पहला अक्षर ई है। यहाँ ई है ना, यहाँ ये दोनों मिलने से एक ही मात्रा आनी चाहिए। क्या हुआ,
महेंद्र। अब आ प्लस ई है, यहाँ देखिए पहला शब्द रमा यानी आ है, देखिए ये आ है, प्लस दूसरा शब्द का पहला अक्षर ई है, यहाँ भी ई है ना, ये दोनों मिलकर क्या हुआ, रमेश। मैं इसको और भी अच्छी तरह आपको लिख के बताती हूँ। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಗುಣಸಂಧಿಯ ಪರಿಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಮೊದಲು ನೋಡೋಣ. यदि ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಯ ಆ ಕೆ ಬಾದ್ ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಅಥವಾ ಆ ನಂತರ ಈ ಯ ಈ ಅಥವಾ ಈ ಉ ಯ ಊ ಅಥವಾ ಊ और ಮತ್ತು ರು ಆಯೆ ತೋ ಬಂದರೆ दोनों मिलकर ಎರಡೂ ಸೇರಿ क्रमशः ಬಹುಶಃ ये ओ और अर हो जाते हैं. ये ओ ಮತ್ತು ಅರ್ ಆಗುತ್ತೆ. ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ತಿಳಿಯಬಹುದು ಇದೇನು ಮ್ಯಾಮ್ ನಮಗೆ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳನ್ನ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಹಾಗಲ್ಲ, ಇದು ಗುಣಸಂಧಿಯ ಫಾರ್ಮುಲಾದಲ್ಲಿರುವ ಅಕ್ಷರಗಳು. ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿ ಎ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿದ್ರು ಎ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿದ್ರೆ ಎ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿದ್ರು ಎ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಎ ಕಾಗುಣಿತ ಚಿಹ್ನೆ ಯಾವುದು? ಏತ್ವ. ಹೀಗೆ ಗುಣಸಂಧಿಯ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಈ ಏತ್ವ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಂದೊಂದಾಗಿ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಗಜ್ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ. ಇಲ್ಲಿ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಶಬ್ದ ಸೇರಿರುತ್ತೆ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ವಾ? ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇದು ಗಜ. ಗಜ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಅನ್ನೋದು ಇರುತ್ತೆ. ಆ ಪ್ಲಸ್ ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಇ. ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಇ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಇ. ಈಗೇನಾಯಿತು? ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿ ಎ ಆಯಿತು. ಅಂದರೆ ಗಜ್ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಸೇರಿ ಗಜೇಂದ್ರ. ನೋಡಿ, ಇದಕ್ಕೇನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಏತ್ವಾ. ಈಗ ಎರಡನೇದು ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಸೇರಿದರೆ ಏತ್ವ ಬರುತ್ತೆ. ಹೇಗೆ? ಇಲ್ಲಿ ಪರಂ ಮೊದಲನೆಯ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಮಾ ಅಂದರೆ ಆ ಇದೆ. ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಈ ಇದೆ. ಇಲ್ಲೂ ಈ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಥರ ಈ ಇದೆ. ಅಂದರೆ ಎರಡು ಸೇರಿ ಏನಾಯಿತು? ಪರಂ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ವರ್ ಪರಮೇಶ್ವರ್. ಏತ್ವ ಬಂತಲ್ವಾ? ಈಗ ಮೂರನೇದು ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಹಾ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಇದೆ. ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ? ಇ. ಇಲ್ಲಿ ಇ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಥರ. ಈಗೇನಾಯಿತು? ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಮಹೇಂದ್ರ. ಏತ್ವ ಬಂತಲ್ವಾ? ಈಗ ಕೊನೆದು ನೋಡಿ, ಆ ಪ್ಲಸ್ ಇ ಎ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ರಮಾ ಆ ಬಂತಲ್ವಾ? ಈಗ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಈ. ಎರಡನೇ ಅಕ್ಷರದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಈ. ಏನಾಯಿತು? ರಮೇಶ್. ಏತ್ವ ಬಂತಲ್ವಾ? ಇದನ್ನು ನಾನು ಹೇಗೆ ಬಿಡಿಸಿ ಬರೆಯೋದು ಅಂತ ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ. बच्चों आइए मैं और भी आपको अच्छी तरह से समझाती हूँ. यहाँ देखिए पहला शब्द क्या है? गज. और दूसरा शब्द क्या है? इंद्र. यहाँ फार्मूला के अनुसार क्या होना चाहिए? पहला शब्द के अंतिम अक्षर का आ वर्ण होना चाहिए और दूसरे शब्द का पहला अक्षर ई होना चाहिए. यहाँ आप सोचते होंगे यहाँ आ कहाँ है? यहाँ यानी आपको मैं बताती हूँ. देखिए ये व्यंजनाक्षर स्वर के बिना पूरा हम उच्चारण नहीं कर सकते. यहाँ लिख के बताती हूँ. देखिए जा यानी जा को हलंक रहता है प्लस आ मिलकर ही ये आ होता है. आ होता है. इसी तरह यहाँ जा यहाँ यानी आ है, इसको हम नीचे उतार लेंगे इस तरह. आ को नीचे उतार लिया प्लस. और यहाँ दूसरे शब्द में क्या है? पहला अक्षर ई को भी नीचे उतार लेंगे इस तरह. उतार लिया. अब आ प्लस ई मिलके क्या हुआ? आ प्लस ई मिलके ये विकल्प होता है ना. ये की मात्रा कैसी होती है? ये की मात्रा इस तरह होती है ना. अब हम जो बाकी के अक्षर हैं उसे भी उतार लेंगे. देखिए गा को हम उतार लिए ने. अब
यहाँ एक बात को आप ध्यान से रखना चाहिए कि पहले शब्द के अंतिम अक्षर को ही हम ये मात्रा लगानी चाहिए, यानी जा को हम ये मात्रा लगाएंगे। क्या हुआ? जे हुआ। अब ये गा को नीचे उतार लेंगे, गा नीचे उतार लिया, और यहाँ बाकी क्या है? द्रा है, दा को उतार लेंगे। क्या हुआ? गजेंद्र। समझ में आया ना? ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಗುಣಸಂಧಿಯ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿರಬೇಕು? ಆ ಇರಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಆ ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ, ನೀವು ಓದಿದ್ದೀರಾ, ವ್ಯಂಜನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಸ್ವರ ಆ ಸೇರಿದ್ರೇ ಅದು ನಾವು ಪೂರ್ಣ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದು. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಜ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಇದೆ, ಆನ ನಾವು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಲ್ವಾ? ಈಗ ಎರಡನೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಈನ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆ ಪ್ಲಸ್ ಈ ಸೇರಿದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಎ ಆಯಿತು. ಎ ಅದನ್ನು ಕಾಗುಣಿತದಲ್ಲಿ ಏನು ಚಿಹ್ನೆ ಬರಿತೀವಿ? ಈ ಥರ ಚಿಹ್ನೆ ಬರಿತೀವಿ. ಇನ್ನೊಂದು ನೀವೇನು ಜ್ಞಾಪಕ ಇಡಬೇಕು? ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಹಾಕಬೇಕು. ಅಂದರೆ ಜ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಏತ್ವಾ ಕೊಟ್ವಿ, ಉಳಿದಿದ್ದೇನಿದೆ? ಗಾ ಇದೆ, ಗಾನ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆಗ ಇಲ್ಲಿ ಈ ಬರ್ದಾಯಿತು, ಏನು ಇಳಿಸ್ಕೋಬೇಕೀಗ? ದ್ರಾ, ಗಜೇಂದ್ರ. ಸುಲಭ ಅಲ್ಲ? ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ಹೇಗೆ ಅಂತ? ಈಗ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ. ಏನಿದೆ ಇದು? ಪರಂ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ವರ್. ಈಗ ನೋಡಿ, ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಮಾ ಅಂದರೆ ಆ ಇದೆ, ಆನ ಕೆಳಗಿಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಆ ಕೆಳಗಿಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ? ಈ ಇದೆ, ಈ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈಗ ಆ ಪ್ಲಸ್ ಈ ಸೇರಿದರೆ ಏನಾಯಿತು ವಿಕಾರ? ಎ ಬಂತು. ಎಗೆ ಏನು ಕಾಗುಣಿತ ಚಿಹ್ನೆ ಏನು? ಏತ್ವಾ. ಏತ್ವಾ ನಾವು ಹೇಗೆ ಬರಿತೀವಿ? ಈ ಥರ ಬರಿತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಈ ಕೊನೆ ಅಕ್ಷರಕ್ಕೇ ನಾವು ಚಿಹ್ನೆ ಕಾಗುಣಿತ ಮಾತ್ರ ಹಾಕಬೇಕು. ಮಾನ ಇಳಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಗೆ ಈ ಏತ್ವಾ ಕೊಟ್ವಿ. ಈಗ ಉಳಿದಿದ್ದು ಏನು? ಪ ರ. ಅದನ್ನು ನಾವು ಕೆಳಗಿಳಿಸ್ಕೊಂಡ. ಪ ರ. ಇಲ್ಲೇನು ಉಳಿದಿದೆ? ಶ್ವರ್ ಉಳಿದಿದೆ. ಶ್ವರ್ ಆಗೋಯ್ತಲ್ಲ ಗುಣಸಂಧಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಹೇಗೆ ಗುಣಸಂಧಿಯನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯೋದು ಅಂತ? आइए बच्चों हम और एक उदाहरण देखेंगे. महा प्लस इंद्र, महेंद्र. यहाँ पहले शब्द का अंतिम अक्षर क्या है? हा है, यानी इसको नीचे आ उतार लेंगे इस तरह. यहाँ क्या है? आ है, प्लस यहाँ क्या है? ई है, ई उतार लिया. आ प्लस ई मिलके क्या बना? ये बना. और ये की मात्रा किस तरह होती है? इस तरह होती है. यानी हम पहले शब्द के अंतिम अक्षर को ये मात्रा मिलाएंगे, यानी इस तरह. हाक, हाकेत्वा है, और बचा हुआ वहाँ क्या है? माँ है, उतार लेंगे. और द्रा है, इसको भी नीचे उतार लेंगे. इस तरह यानी क्या बना? महेंद्र बन गया. इसको हम विग्रह भी करेंगे. किस तरह करेंगे? यहाँ हमें ये ध्यान में रखना चाहिए कि गुणसंधि में क्या कौन सी मात्रा होती है? एक ही मात्रा. एक ही मात्रा कहाँ है? यहाँ है. जब जिस अक्षर के पास एक ही मात्रा है उसी को हम यहाँ अलग कर देंगे. इसे नीचे उतार लेंगे. हाकेत्वा हे में कौन सी मात्राएं हैं? आ प्लस आ और ई है ना. अब हम इसके अनुसार ही लिखेंगे. माँ, हा को हम अलग कर दिया, प्लस ये ई को यहाँ लिख लेंगे, और द्रा, इंद्र. इस तरह हमें विग्रह करना चाहिए. समझे ना? ठीक है. अब दूसरा उदाहरण देखेंगे. ಈಗ ಎರಡನೇ ಉದಾಹರಣೆ ರಮಾ ಪ್ಲಸ್ ಈಶ್.
ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಆ ಇದೆ, ಆ ಇದೆ, ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ ಈ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇದೆರಡೂ ಸೇರಿ ಏನಾಯಿತು ಎ ಅನ್ನುವ ವಿಕಾರ ಆಯಿತು. ಎಯ ಕಾಗುಣಿತ ಚಿಹ್ನೆ ಏನಿದೆ ಎ ಕಾಗುಣಿತದ ಚಿಹ್ನೆ ಏತ್ವ, ಈ ಥರ ಬರೀಬೇಕು. ಅಂದರೆ ಈಗ ನಾವು ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಚಿಹ್ನೆ ಕಾಗುಂತನ ಬರೀಬೇಕು. ಅಂದರೆ ಯಾವುದಿದೆ ಮಾ ಇದೆ, ಮಾಗೆ ಏತ್ವ, ಈ ಏತ್ವ ಕೊಟ್ವಿ. ಉಳಿದದ್ದನ್ನು ಇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ರಾ ಇದೆ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲೇನಿದೆ ಶಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಏನಾಯಿತು ರಮೇಶ್. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಎಷ್ಟು ಸುಲಭ ಅಲ್ಲ? ಈಗ ಇದನ್ನೇ ನಾವು ವಿಗ್ರಹ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ, ಈಗ ಗುಣಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಏತ್ವ ಇರುತ್ತೆ. ಯಾವ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏತ್ವ ಇದೆಯೋ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ನಾವು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅಂದರೆ ಮೇ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಮೇನಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಅಕ್ಷರಗಳು ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ ಆ ಮತ್ತು ಈ ಅನ್ನೋದು ಸೇರಿದೆ ಅಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಇದು ಏನಾಯಿತು ಈಗ ಎ ಆಯಿತು. ಆ ಪ್ಲಸ್ ಈ ಸೇರಿ ಎ ಅನ್ನೋದು ಆಯಿತು. ಈಗ ನಾವು ಈ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಬಿಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ರಾ ಆಯಿತು. ದೆನ್ ಎರಡನೇ ಮಾಗೇನಿದೆ ಆ ಇದೆ, ರಾಮ ಆಯಿತು. ಪ್ಲಸ್ ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನು ಉಳಿದಿದೆ ಈ ಇದೆ ಮತ್ತು ಶ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಓಕೆ. ಈಗ ನಾವು ಮುಂದಿನ ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ. ಎರಡನೇ ಫಾರ್ಮುಲಾ, ಗುಣಸಂಧಿಯ ಎರಡನೇ ಫಾರ್ಮುಲಾನ ನೋಡೋಣ. बच्चों आइए अब हम गुणसंधि का दूसरा फार्मूला देखेंगे. आ प्लस उ मिलकर ओ विकार बन जाता है. आ प्लस उ मिलने से वो बन जाता है. आ प्लस उ मिलकर वो बनता है. आ प्लस उ मिलने से भी वो बनता है. और इस वो की मात्रा किस तरह होती है? इस तरह होती है. वो की मात्रा इस तरह होती है ना? जैसे हम यहाँ देखें उसी तरह यहाँ भी हम एक एक करके उदाहरण देखेंगे. यहाँ पहला शब्द क्या है? वार्षिक प्लस उत्सव मिलने से क्या हुआ? वार्षिकोत्सव. यहाँ वार्षिक का यहाँ आ है. यहाँ देखिए इस तरह, यहाँ पहले शब्द का अंतिम अक्षर में क्या है? आ की मात्रा है यहाँ का. और यहाँ दूसरे शब्द का पहला अक्षर क्या है? उ, यानी ये. इस तरह यहाँ उ है और दोनों मिलने से क्या होता है? ओ की मात्रा आती है. दोनों मिलने से यहाँ क्या बन गया? वार्षिकोत्सव. वो की मात्रा आई है ना. और दूसरा आ प्लस उ मिलकर ओ बनता है. यहाँ देखिए जल, यानी यहाँ आ है, आ की मात्रा है यहाँ आ. इस तरह आ होता है. और दूसरा शब्द का पहला अक्षर उ है. आ प्लस उ मिलने से क्या बनता है? वो. जल प्लस ऊर्मी, जलोर्मी. ओ की मात्रा आई है ना. और आ प्लस उ मिलकर वो का विकार होता है. यहाँ देखिए महा, यानी आ. ये आ यहाँ है महा. प्लस दूसरे शब्द का पहला अक्षर क्या है? उ. यहाँ उ है ना, यहाँ उ, यानी महा प्लस उत्सव मिलकर महोत्सव. ओ की मात्रा यहाँ आ गई. और आ प्लस उ मिलकर ओ बन गया. यहाँ देखिए महा आ है ना, ये आ है यहाँ. और दूसरा शब्द का पहला अक्षर ऊ है, यहाँ भी ऊ है ना. दोनों मिलने से क्या होता है? ओ की मात्रा आती है. महा प्लस ऊर्मी महोर्मी. इस तरह ये बन गया. और तीसरा फार्मूला यहाँ है. आ प्लस रू मिलकर अर बन जाता है. और आ प्लस रू मिलकर भी अर होता है. उसका उदाहरण यहाँ है. सप्त आ गया प्लस ऋषि. रू यहाँ है ना, यहाँ भी ये रू है. और दोनों मिलने से अर हो गया, यानी सप्तर्षि. और यहाँ भी महा आ है ना, ये आ यहाँ है महा प्लस रू.
ये देखिए इस तरह पहला दूसरे शब्द का पहला अक्षर रू है, दोनों मिलने से सप्तर्षि बन गया। आइए हम एक एक करके इसको उदाहरण को देखेंगे। ಮಕ್ಕಳ ಈಗ ನಾವು ಎರಡನೇ ಫಾರ್ಮುಲಾ ನೋಡೋಣ। ಆ ಪ್ಲಸ್ ಉ ಸೇರಿ ಏನಾಯಿತು, ಓ ಅನ್ನುವ ವಿಕಾರ ಆಯಿತು। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ವಾರ್ಷಿಕ್ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ನೋಡೋ ತರಹ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ವಾರ್ಷಿಕ್ ಕಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಈ ಆ ಇಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಮೊದಲನೆಯ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಆ ಶಬ್ದ ಇರುತ್ತೆ, ಅಕ್ಷರ ಇರುತ್ತೆ, ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿರುತ್ತೆ ಉ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಉ, ಈ ಉ ಇಲ್ಲಿದೆ, ಅಂದರೆ ಎರಡು ಸೇರಿ ಏನಾಯಿತು ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ್। ಓ ಇಲ್ಲಿ ಈ ಓ ಶಬ್ದ ಇಲ್ಲಿ ಬಂತು, ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ್ ಅಂದರೆ ಇದು ಓತ್ವ। ಆ ಪ್ಲಸ್ ಊ ಸೇರಿ ಓ ಅನ್ನೋ ವಿಕಾರ ಆಯಿತು। ಇಲ್ಲಿ ಜಲ್ ಲಾ ಆ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಪ್ಲಸ್ ಊರ್ಮಿ ಈ ಊ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಊ ಸೇರಿದರೆ ಏನು ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಓತ್ವಾ ಶಬ್ದ ಬರಬೇಕು। ಜಲ್ ಪ್ಲಸ್ ಓರ್ಮಿ ಜಲೋರ್ಮಿ। ಈಗ ಆ ಪ್ಲಸ್ ಓ ವಿಕಾರ ಆಯಿತು। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಹಾ ಆ ದೀರ್ಘ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಆ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ಉ ಇಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಉ ನೋಡಿ, ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಉ, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ಏನಾಯಿತು ಮಹೋತ್ಸವ್। ಆ ಪ್ಲಸ್ ಊ ಸೇರಿದರೆ ಓ ಆಯಿತು, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾ ಆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಮಹಾ ಆ ಬಂತು, ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ ಊ, ಇಲ್ಲಿ ಊ ಇದೆಯಲ್ಲ, ಎರಡು ಸೇರಿದ ಏನು ಶಬ್ದ ಬರಬೇಕು, ಓ ಶಬ್ದ ಬರಬೇಕು। ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಊರ್ಮಿ ಮಹೋರ್ಮಿ ಆಯಿತು। ಇನ್ನು ಮೂರನೇ ಫಾರ್ಮುಲಾ ಆ ಪ್ಲಸ್ ರು ಸೇರಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅರ್, ಆ ಪ್ಲಸ್ ರು ಸೇರಿದ್ರೂ ಸಹ ಅರ್ ಅಂತಲೇ ಬರುತ್ತೆ। ಸಪ್ತ್ ಆ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಆ, ದೆನ್ ಋಷಿ ಮೊದಲನೇ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ರು ಇದೆಯಲ್ಲ, ಅದೇ ರು ಇಲ್ಲಿ ಇದೆ, ಎರಡು ಸೇರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಸಪ್ತರ್ಷಿ ಅರ್ಕಾವತ್ತು ಶಬ್ದ ಬರುತ್ತೆ। ಆ ಪ್ಲಸ್ ರು ಸೇರಿದರೆ ಅರ್ ಆಯಿತು, ಅಂದರೆ ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಋಷಿ ಮಹರ್ಷಿ। ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಉದಾಹರಣೆಗಳಿದೆಯಲ್ಲ ಇದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಇದರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿರುವ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಅವರು ಕೊಡೋದೇ ಇಲ್ಲ, ಇದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಬನ್ನಿ ನಾವೀಗ ಒಂದೊಂದಾಗಿ ಇದನ್ನ ಬಿಡಿಸಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ। आइए बच्चों, अब हम एक एक उदाहरण को सीखेंगे। यहाँ क्या है, वार्षिक प्लस उत्सव वार्षिकोत्सव बन गया। फार्मूला के अनुसार पहले शब्द का अंतिम अक्षर में आ होना चाहिए ना, यहाँ का यानी यहाँ आ है, इसको नीचे उतार लेंगे, आ उतार लिया, प्लस यहाँ दूसरे शब्द का पहला अक्षर क्या होना चाहिए फार्मूला के अनुसार उ, ये उ को भी नीचे उतार लिया उ, और आ प्लस उ मिलकर क्या हुआ, क्या कौन सा विकल्प होता है वो, है ना, वो बन गया। हमें मात्रा किसको लगानी चाहिए, पहले शब्द के अंतिम अक्षर को लगाना चाहिए। यहाँ वार्षिक, यहाँ इसे का को का आ है ना, को अंतिम अक्षर यही है ना का, यानी का को ओ बना लिया, और जो बाकी है उसे भी नीचे उतारेंगे, वार्षिक को, या ऊ तो पहले ही आ गया है, बाकी का क्या है सव, वार्षिकोत्सव। इस तरह समझे ना। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಫಾರ್ಮುಲಾ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಕಾ ಅಂದರೆ ಆ ಶಬ್ದ ಬಂತಲ್ವಾ, ಆನ ಕೆಳಗಿಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ। ಈಗ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿರಬೇಕು ಊ, ಆ ಊನು ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ। ಈಗ ಆ ಪ್ಲಸ್ ಊ ಸೇರಿ ಏನಾಯಿತು ಓ ಆಯಿತು ಅಲ್ವಾ, ಆ ಪ್ಲಸ್ ಊ ಸೇರಿ ಓ ಆಯಿತು। ಈಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾವು, ಕಾಗುಂತ ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ಬೇಕು, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಕಾ ಇದೆ, ಕಾನ ಬರೆದು ಓತ್ವ ಬರೆದ್ವಿ, ಈಗ ಉಳಿದ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ ನೋಡಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ, ಎಸ್। ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ। ಜಲ್ ಪ್ಲಸ್ ಊರ್ಮಿ,
यहाँ देखिए पहला अक्षर जल यानी ला। ला यानी यहाँ फार्मूला के अनुसार क्या है, आ है ना, प्लस फार्मूला के अनुसार दूसरे शब्द का पहला अक्षर क्या है, ऊ है ना। हाँ, अब आ प्लस ऊ दोनों मिलकर क्या बनता है, वो बनता है ना, वो बन गया। अब हम ये वो की मात्रा को किसे लगाएंगे, पहले शब्द के अंतिम अक्षर को ही लगाना चाहिए। यानी वो की मात्रा किस तरह होती है, इस तरह होती है। इस अक्षर कौन सा है, ला है। ला को हम ये मात्रा लगा लिया और जो बाकी जो है उन अक्षरों के नीचे उतार लेंगे जलोर और मी। इस तरह बन गया गुणसंधि का शब्द, है ना। अब और एक उदाहरण है और दो उदाहरण हम देखेंगे। महा प्लस उत्सव, यहाँ फार्मूला के अनुसार क्या है, आ है, यानी इस तरह आ है, प्लस यहाँ फार्मूला के अनुसार पहला अक्षर क्या है, ऊ है। इस तरह ये आ प्लस ऊ मिलने से कौन सा विकार होता है, ओ का विकार होता है। और वो की मात्रा किस तरह होती है, इस तरह। और हम इस मात्रा को किसे लगाएंगे, पहले शब्द के अंतिम अक्षर को, यानी हा है वहाँ, हा को ये मात्रा लगाएंगे। इस तरह हो बन गया और बाकी के अक्षर को नीचे उतार लेंगे, महो सव। इस तरह ये गुणसंधि का शब्द बन गया, है ना, इस तरह। अब हम और ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಫಾರ್ಮುಲಾ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಆ ಇದೆ, ಆನ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ, ಉ ಇದೆ, ಊನ ನಾವಿಲ್ಲಿ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆ ಪ್ಲಸ್ ಉ ಸೇರಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಓ ಆಗುತ್ತೆ. ಓ ಯ ಕಾಗುಂತದ ಚಿಹ್ನೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಈ ಥರ ಓತ್ವಾ ಅಲ್ವಾ, ಓತ್ವಾ ಆಯಿತು. ಈಗ ನಾವು ಯಾವುದಕ್ಕೆ ಈ ಓತ್ವಾ ಚಿಹ್ನೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ. ಅಂದರೆ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಹಾನ ಬರ್ಕೊಂಡ್ವಿ, ಓತ್ವಾ ಇಲ್ಲಿದೆ, ಉಳಿದ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ನಾವು ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈ ಥರ ಇದ್ದು ಮಹೋತ್ಸವ್ ಗುಣಸಂಧಿಯ ಶಬ್ದ ಆಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಕೊನೆಯ ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ. महा प्लस ऊर्मी, यानी फार्मूला के अनुसार यहाँ क्या है, हा यानी आ है, आ को नीचे उतार लिया, प्लस दूसरे शब्द का पहला अक्षर क्या है, ऊ है, ऊ को भी नीचे उतार लिया। और फार्मूला के अनुसार आ प्लस ऊ मिलकर क्या होता है, कौन सा विकार होता है, वो इस तरह वो बन गया। वो की मात्रा किस तरह होती है, इस तरह लिखना चाहिए। और हम इस मात्रा को किसे लगाते हैं, पहला शब्द के अंतिम अक्षर को। अंतिम अक्षर यहाँ क्या है, हा है, और जो बाकी है उसको नीचे उतार लेंगे, महो, ऊ ऑलरेडी यहाँ है, और मी। इस तरह बन गया ये गुणसंधि का उदाहरण। और अंतिम फार्मूला, तीसरा फार्मूला अर है। ಈಗ ನೋಡಿ, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಊರ್ಮಿ ಫಾರ್ಮುಲಾ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಆ ಇದೆ, ಆ ನಾವು ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ, ಊ ಇದೆ, ಊ ಬರ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆ ಪ್ಲಸ್ ಊ ಸೇರಿ ಏನಾಯಿತು, ಓ ಆಯಿತು. ಈ ಓ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಕಾಗುಂತ ಚಿಹ್ನೆ ಹೇಗೆ ಬರಿತೀವಿ, ಈ ಥರ ಬರಿತೀವಿ, ಓತ್ವಾ ಅಂತೀವಲ್ವ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಓತ್ವಾ ಯಾವುದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಕಾಗುಣಿತದ ಚಿಹ್ನೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಓ ಅಂದರೆ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಹಾ ನಾವು ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಹೋ ಆಯಿತು. ಇನ್ನು ಉಳಿದ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ, ಏನಾಯಿತು, ಮಹೋರ್ಮಿ ಆಯಿತು. ಇನ್ನು ಗುಣಸಂಧಿಯ ಮೂರನೇ ಫಾರ್ಮುಲಾ ಅರ್ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ.
ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು ಮೂರನೇ ಫಾರ್ಮುಲಾದ ಉದಾಹರಣೆ ನೋಡೋಣ. ಸಪ್ತ್ ಪ್ಲಸ್ ಋಷಿ ಅಂತ ಇದೆ. ಅಂದರೆ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಆ ಇರಬೇಕು. ಫಾರ್ಮುಲಾ ಪ್ರಕಾರ ಸಪ್ತ ಆ ಅನ್ನೋ ಬಂತಲ್ಲ, ಈಗೇನು ಬರಬೇಕು ಇಲ್ಲಿ? ಆ ಪ್ಲಸ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿರಬೇಕು? ಫಾರ್ಮುಲಾ ಪ್ರಕಾರ ರು ಇರಬೇಕು. ಈ ರೂನ ನಾವು ಕೆಳಗೆ ಬರ್ಕೊಂಡ್ವಿ. ಆ ಪ್ಲಸ್ ರು ಸೇರಿ ಏನಾಯಿತು? ಅರ್. ಅಂದರೆ ಅರ್ಕಾವತ್ತು. ಚಿಹ್ನೆ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಥರ ಅರ್ಕಾವತ್ತು ಆಯಿತು. ನಾವು ಈ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ತೀವಿ? ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಬೇರೆದರಲ್ಲಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ ಅನ್ನುವ ಫಾರ್ಮುಲಾದಲ್ಲಿ ಆ ಥರ ಬರಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕೊನೆ ಬಂದಿದೆ ನೋಡಿ. ಸ ತ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ರು ಬದಲು ಅರ್ಕಾವತ್ತು ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಹೋಯಿತು. ಸಪ್ತರ್ಷಿ. ಇಲ್ಲಿ ಅರ್ಕಾವತ್ತು ಬಂತು. सप्तर्षि. ಹೀಗೆ. अब हम तीसरा फार्मूला के एक उदाहरण देखेंगे. यहाँ क्या है? फार्मूला के अनुसार पहले शब्द का अंतिम अक्षर में हा है, यानी आ को हम नीचे उतार लेंगे, प्लस दूसरे शब्द का पहला अक्षर फार्मूला के अनुसार रू रहना चाहिए. हम रू को भी नीचे उतार लिए और दोनों मिलकर कौन सा विकार होता है? अर. यानी इसकी मात्रा हम इस तरह लिखते हैं. अब हम इस शब्द को जोड़ेंगे. महा प्लस ऋषि, श्री. यहाँ इस तरह इसकी मात्रा लगाना चाहिए. यह रहा तीसरे फार्मूला का उदाहरण. आप बच्चों, आप सब शायद समझे होंगे. और नेक्स्ट वीडियो में मैं वृद्धि संधि के बारे में बताऊंगी. धन्यवाद.